मुख्य परमात्मा कळत नाही आपल्याला. हिमालय आपण पाहिला नाही म्हणून आपण काहीतरी डोंगर काढतो आणि त्याच्यामधून एक उगवणारा सूर्य काढतो. लहान मुलं काढतात की त्याचं किरणासारख्या रेषा काढतात. तर हिमालयावर तिथे इतका मोठा सूर्य नसतो आणि असा तो उगवत नाही, पण तू कल्पना करतो की त्या हिमालयाच्या 2 टेकडीमधून एक सूर्य निघालेला आहे. एक तिथे इकडे झाड आहे, इकडे एक झाड आहे. ते हिमालयावर झाडच नसतं. इतका बर्फ असतो तिथे झाड उगू शकत नाही, पण आपण कल्पना करतो. मला आपल्याला हे सांगायचं आहे की जे आपल्या मनात आहे त्याच्याप्रमाणे आपण परमेश्वराची मूर्ती तयार करतो. भगवद्गीतेने वर्णन केलेलं आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो भक्त माझी जशी कल्पना करेल तशा स्वरूपात मी त्याला दर्शन देतो. मी कसा आहे मला सुद्धा हा कळणार नाही, मी त्याच्या पलीकडे आहे. मग ते भागवतकार वर्णन करतात, वंदे नंदपते श्रीणाम पादरेणु बभक्षिणः तासाम हरिकथोगीतम पुनाधिभुवन. गोपींच्याकडे गेलं पाहिजे, गोपींची प्रार्थना केली पाहिजे की गोपींच्याकडे कोणतेही ज्ञान नाही, त्या कोणत्या शाळेत गेला नाही, गाईचं शेण गोठा करण्यापर्यंत त्यांचा सगळा वेळ जातो आहे. पण कृष्ण परमात्माचा प्रत्यक्ष सहवास आल्यानंतर त्यांना कोणत्याही साधनाची गरज उरत नाही. त्या अहर्निशे भगवंताचं नामस्मरणच करतात, चिंतनच करतात. पुढे एक खूप सुंदर श्लोक येणार आहे. 5व्या अध्यायात कळते की मनुष्य अखंड चिंतनाने भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. ते चिंतन प्रेमाचं आहे का शत्रुत्वाचं आहे का अजून कोणत्या निमित्तानं केलेलं आहे माहित नाही, पण अखंड चिंतन त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. दुसरा विषय ते खाता पिता उठतात. मला सांगा, कृष्णाला कंसाला मारावं लागलं. कंस मामा आहे, त्याचा शत्रू आहे. या इकडे घ्या समोर. शत्रू असताना सुद्धा कंसाला निबर्हण केल्यानंतर भगवंतानी कंसाला मारलं ना. तो भागवतातला जो अध्याय आहे त्याला कंसाला ठार मारला असा उल्लेख नाही त्याच्यात. कंसोद्धार असा विषय. त्या अध्यायाचे नाव काय? कंसोद्धार. कंसाचा उद्धार केला. कंस निबर्हण झाल्यानंतर म्हणजे कंसाला ठार मारल्यानंतर कंसाचा उद्धार भगवंतानी केला असं तिचं वर्णन. भगवंत स्वतः आला छू करून मारू शकला असता परमात्मा, पण कंसाचं चिंतन इतकं जबरदस्त आहे की भगवंताला यावं लागलं. त्याच्या छातीवर बसून मरताना त्याचे डोळे उघडे ठेवून त्याला दर्शन देण्याची त्याच्या त्या भक्तीची आणि त्या प्रेमाची पात्रता असल्यामुळे भगवंताला त्या छातीवर बसून उकळून मार. पुष्कळ तर कितीतरी शेकडो उदाहरणे भागवतामध्ये कथेमध्ये आपल्याला 7 दिवसामध्ये ऐकायला मिळतो. त्या भीष्माचार्याला सरपंच झोपलेला असताना त्यांनी एक प्रार्थना केली होती म्हणून की शेवटच्या वेळेला भगवंता तुझं दर्शन मला व्हावं. निमित्त काय? त्या धर्मराजाला इतकं वाईट वाटलं की मी युद्ध केलं म्हणून लाखो माणसं मेले. मी जर आमच्या राज्याची अपेक्षा केलीच नसती तर पांडवाकडचे 7 अक्षौणी आणि कौरवांच्याकडचे 11 अक्षौणी 18 अक्षौणी सैन्य मेलत नसतं. इतका प्रचंड मनुष्यसंहार केवळ माझ्या राज्य लोभामुळे निर्माण झालेला आहे असं त्याला गिल्टी वाटायला, त्याच्या मनात त्याला खेद वाटायला की माझ्यामुळे झालं. कृष्ण म्हणला तसं काही नाही, हे मरणारच होते, मी त्यांना आधीच मारलो होतो. मी या सगळ्या कौरव पांडवांना आणि त्यांच्या मित्रांना जेवढे शिवून आले होते राजा आधीच मारलेलं आहे. फक्त अर्जुनाला मी एवढं सांगितलं होतं की तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म लढणे असा आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढणे असा आहे. तेव्हा तू अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. कोण मेलं कोण नाही याचा विचार नाही करायचा, नात्याचा विचार करायचा नाही. भगवंताचं वाक्य निमित्त मात्र भव्य सव्य साक्षी.
निमित्त मात्रम भव सव्यसाची, की तू निमित्त हो फक्त, हे होणार नाही, हे मरणार नाही, पण तू निमित्त हो, म्हणजे तुझा उद्धार, म्हणजे तुझा क्षात्र धर्म तू पाळला असं होईल. पण तरीही त्या धर्मराजाला असं वाटायचं की माझ्यामुळे मिळेल. कृष्णाने समजावून सांगितलं की युधिष्ठिरा, हे तुझ्यामुळे मेले नाही, तू तुझा क्षात्र धर्म पाळलेला आहेस. हे मेले आपल्या गुणाने. आपण म्हणतो ना एखादा मनुष्य ते म्हणजे आपल्या गुणाने मेला. एखादा मनुष्य दारू पिणारा असला, तंबाखू खाणारा असला, आपण 1000 वेळा सांगितला सोड तंबाखू, आणि तो मेला, तर लोक हळहळ करतात. तर तिच्यातला एक नाही हो, ते आपल्या गुणाने मेला. त्याला आम्ही सांगितलं होतं दारू सोड म्हणून, ते आपल्या गुणाने मेला. इकडे फार शहाणपणाची गोष्ट सांगायच्या, पण संध्याकाळ झाली की त्याला आठवत आपल्या गुणाने मेला, गडबडून मेला. लोकांची साथ घेऊन मला पुष्कळ, म्हणजे तुमचे गुण आणि अवगुण तुमच्या गतीला कारणीभूत होतात. भगवंताने सांगितलं, धर्मराजाने सांगितलं तुझ्यामुळे नाही झालं, पण तुला तरीही खेद वाटत असला, गिल्टी वाटत असला, तर आपण भीष्माचार्याकडे जाऊ. भीष्माचार्यांनी एकदा प्रार्थना केली त्यांच्या ह्याच्यात, ते म्हणजे मी माझा धर्म पाळणे. त्यांनी सुद्धा पांडवांच्या विरुद्ध अगदी प्रेम असताना सुद्धा बाण चालवले, अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा केली. हे सगळं कारण आहे बरं का भागवत निर्माण होण्याचं. म्हणून मी सांगावी, ही नुसती गोष्ट नाही, तुम्हाला वेळ घालवण्याचं साधन नाही. भागवत का निर्माण झालं त्याचं हे कारण आहे, आणि भागवतात दिलेलं आहे. त्याच्यावर एक स्कंध पूर्ण खर्च घातलेला आहे. त्यामुळे आले धर्मराज, 5 भाऊ, भगवान गोपाल कृष्ण बरोबर घेऊन आले सगळे, आणि भीष्माचार्याजवळ उभा आहे. तर भीष्माचार्यांनी उपदेश तर केला त्याला काय करायचं. युधिष्ठिरा, तू वाईट वाटून घेऊ नको, जे व्हायचं ते होत जातं. होणी आणि अनहोणी हे कोणी टाळू शकत नाही. परमेश आपण म्हणतो ना, विधी लिखिताच्या पलीकडे कोणी जात नाही, जाऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणारच नाही. कर्माला फळ आहे, कर्म केलं पाहिजे. कर्माशिवाय असं आहे, तुम्ही पापणी जरी हलवली तरी त्याला कर्म म्हणतात. श्वास घेतला तरी कर्म. निष्कर्म कोणीही करू शकत नाही. आपण लोक म्हणतात की आम्ही आता निष्कर्म होता, काही आमची निष्काम भक्ती आहे, असं नाही होऊ शकत. निष्काम भक्तीसाठी ते वेगळंच प्रबोधन आहे. कर्माशिवाय कोणी राहू दे, पण कर्मात सुद्धा प्रकार आहे. हेतुतः कर्म आणि सहज कर्म. सहजन कर्म करून ते भगवद्गीतेमध्ये येऊन गेला सगळा विषय. त्याच्यासाठी आमचा आग्रह असतो सगळ्यांना की समजून घ्या, भगवद्गीता निदान समजून घ्या. शब्दात अर्थ काय आहे, त्याची पोटेन्शियल काय आहे लक्षात घ्या. सहज कर्म जे आहे ना, ते पाप पुण्य नसतं. पापणी लावली कर्म आहे, पण ते कर्म कसं घडलं की वारा वाहताना अतिशय सूक्ष्म कण जर त्या वाऱ्याबरोबर आला तर तो तुमच्या डोळ्यात जाऊन डोळा खराब होऊ नये, याच्यासाठी भगवंतांनी केलेली व्यवस्था आहे ती. तुम्ही जाणीवपूर्वक करता का आता मी पापणी हलवणार आहे, आता वारा येईल आणि मी आता पापणी हलवणार आहे असं विचार करता का? आणि नुसता हात जरी हलला तर आपोआप पापणी हलते तुमची. तुमचं हार्ट जे चालतं की हार्ट बीट ज्याला म्हणतात, हृदयाचं स्पंदन, हे सुद्धा सहज कर्म आहे. त्याच्यात पाप पुण्य काही नाही, पण कर्म आहे. ते कर्म घडत असल्यानं आम्ही जिवंत आहोत. ते हार्ट बंद पडल्यावर हार्ट नेमले हे संपले, कर्म संपले. आता आमचं कर्म उभं राहील. कर्म घडतच आहे, पण हेतुतः जर कर्म करतो ना, त्या हेतुतः कर्माचं फळ भोगण्यासाठी तुम्हाला यावं लागतं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा, म्हणजे भगवद्गीता हे भागवताचं निचोड आहे, महाभारताचं हृदय बनलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे, मला वाटतं 9व्या अध्यायातच असेल.
यत करोषि रसनाशी यत जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्य मदर्पण. तुमच्या हातून जे जे घडील ते आपला हा काय अभंग आहे ना. महाराजांचाच आहे मराठी की माझं चालणं हीच प्रदक्षिणा आहे, माझं बोलणं हेच नामस्मरण आहे. तुमचे नाम संकीर्तन ही ती माझे संध्या स्नान. तुमच्या प्रेमे आली निद्रा हीच माझी ध्यान मुद्रा. असंच आपण घेतो का. तुमचे नाम संकीर्तन हेची माझे संध्या स्नान. तुमचे नाम संकीर्तन हेची माझे संध्या स्नान. तुमच्या प्रेमे आली निद्रा, तुमच्या प्रेमे आली निद्रा हीच माझी ध्यान मुद्रा. हीच माझी ध्यान मुद्रा. तुमचे नाम संगीत हीच माझे संध्याकाळ. हीच माझे संध्याकाळ. म्हणून गोपी शेड काढताना, गायची धार काढताना, वासर सोडताना, वासर बांधताना, गवळी सगळी शेतामध्ये वनामध्ये गायींचे कळप घेऊन फक्त भगवंताचं चिंतन करतात. फक्त भगवंताचं. त्या आपल्या मायमामध्ये म्हणतात की नाही, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. ते नाव ठेवताना आपण तो वरवंटा वगैरे हातात घेऊन कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. पण अक्षरशः गोपी असं डोक्यावरती दहीत घेऊन विकत, दही दूध घेऊन विकत असताना म्हणत असतात की कोणी गोविंद घ्या, कोणी गोविंद घ्या, गोपाळ घ्या, कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या, कोणी तूप घ्या, कोणी लोणी घ्या. ते तूप लोण्याचा उल्लेखच येत नाही. हरी घ्या, कोणी कृष्ण घ्या. लोक तुम्हाला वेळ लागला का तुम्ही दही विकाल ना, हरी घ्या कृष्ण घ्या म्हणाले. त्यामुळे आमच्या तोंडात दुसरा शब्द येतच नाही. तुम्हाला दिसतंय ना डोळ्यानी दूध आहे म्हणून, तर दूध म्हणून घ्या ना. आम्ही हरी म्हणतो तर काय फरक पडतो. काही माणसाला सवय असते, साधं बोलताना सुद्धा नारायण नारायण म्हणतात, गोविंद गोविंद. चांगली सवय. भागवतामध्ये आजावेळाचं जे वर्णन आलेलं आहे ना, ते याच उदाहरण आहे. आजावेळ अत्यंत पापी आहे, दुराचारी आहे. पण हेतू नसताना सहजपणे नारायण नारायण म्हणताना त्याचा उद्धार झालेला आहे अशा माणसा. काय ऐकतो भागवत आपण. भागवत कथा सगळं पाठेल आपल्याला. तुम्हाला पाठेल, मला पाठेल. तुम्ही 50 वेळा ऐकलं, मी 2-4 वेळा तर नक्कीच ऐकलं चांगलं चांगलं लोकांचं. पण हे कळायला पाहिजे. अहो येता दादा उद्धवसता कार्य करिता सदा देता घेता. काय इथून तुम्हाला क्रांती चौकापर्यंत जायचं असेल, विठ्ठल मंदिरात जायचं असेल किंवा बाजारात जायचं असेल, तर जाताना तुमच्या मुखाला काही काम घ्यावं. हरिहरी म्हणत म्हणत, गोविंद गोविंद म्हणत म्हणत, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत जर केलं तर काही पाप लागतं का. मला एक प्रश्न पडला होता. मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये मी माझ्या मोबाईलवर एका प्रवचन सुद्धा सांगितलेलं आहे की आमचे मारुती महाराज बासरकर म्हणून होते. ते असं नामस्मरण करायला सांगायचे. तर मी त्यांना महाराज 24 तास नामस्मरण कसं करणार. आमच्या पायात चप्पल असते, कधी लघु शक्यवून जाऊन आले असतं, कधी इकडे तिकडे पाणी पिलेलं असतं, अशुद्ध अवस्थेत असतो. तसं नामस्मरण कसं करता येईल. त्यांचं मौन होते. 40 वर्ष मौन होते. ते हसले ते आणि पाठीवर लिहून दाखवलं. त्यामुळे नाम उच्चारण आणि नामस्मरण याच्यात काय फरक सांग.
नामोच्चारण जिभेने करावं लागतं. स्मरणाचं काय बुद्धीने चालतं. पण स्मरण तो रोखू शकतो का? शुद्ध अवस्थेत आहे का अशुद्ध अवस्थेत आहे हे जाणून तर स्मरण. समजा शौचालय गेला मनुष्य, तर स्मरणात काय यावं हे ठरू शकतो का आपण? पूजा करायला बसलो, स्मरणात काय काही ठरू शकतो का आपण? पूजा करायला बसताना सुद्धा एखाद्या अपवित्र वस्तूची आठवण येऊ शकते, किंवा एखाद्या अपवित्र ठिकाणी असताना सुद्धा, स्मशानात असताना सुद्धा आपल्याला एखाद्या पवित्र गोष्टीची आठवण येऊ शकते. स्मरणाला काही बंधन नाही. आपल्याला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. नवविधा भक्तीमध्ये स्मरणाचं अतिशय महत्व आहे. लक्षात घ्यायचं. उच्चारणाचं महत्व त्या मानात फार कमी आहे. कारण स्मरणामध्ये मनाचा भाग आहे. आणि शास्त्र असं सांगतं की मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मन हेच बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. मनाने स्मरण करा ना. जसं मनाने कंसाला रात्रंदिवस कृष्णाची भीती वाटत होती, कृष्ण 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 म्हणत होता, त्याच्या विषयात डोक्यात दुसरा विषय नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. कोणाशी युद्ध करतात ते? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याचे युद्ध करतात. हे सगळे विकार सगळ्यांच्या ठिकाणी असतात. अगदी संतांच्या ठिकाणी सुद्धा जन्मता अपघातच तुमच्या माझ्या ठिकाणी आहे. आपल्या ठिकाणी थोडं प्रबल आहे. काय फरक आहे? हे आरक्षी असतात माहिती तुम्हाला. आरक्षी म्हणजे पोलीसवाले किंवा संरक्षण देणार. हे जर रस्त्याने चालले आणि त्याच्यामध्ये एक फाटके कपडे घातलेला मनुष्य असला, आपण काय म्हणतो कोणत्या तरी चोराला धरून चालेल बरं का, असा विचार करतो की नाही? आपल्याला सांगता कळतं की याला हे धरून चाललेले आहे, हा चोर आहे, हा गुन्हेगार असले पाहिजे. कारण याच्या भोवती तिकडून 4 इकडून 4 किंवा तिकडून 3 इकडून 3 म्हणजे 6 असे आरक्षी आहे. दुसरा एक मनुष्य आला तो अतिशय उंच कपडे घातलेले आहेत, जॅकेट बिकेट आहे, गळाबंद, पांढरे शबड कपडे आहेत, अशी नोकदार टोपी घातलेली आहे, आणि त्याच्या भोवती हे 3 जण इकडून 3 जण इकडून आहे. आपण कुठे मोठ्या माणूस झालेला दिसतो. आपण कशाला ओळखलं? त्याच्याही भोवती 6 जण आहेत, याच्याही भोवती 6 जण आहेत. फरक लक्षात कसा आला तुमच्या? फरक याच्यामुळे लक्षात आला की पहिला जो चालला होता या 6 आरक्षींच्या मध्ये, तो त्या 6 आरक्षींच्या ताब्यात होता. आणि दुसरा जो चाललेला आहे ना, हे 6 आरक्षी त्याच्या ताब्यात आहे. त्याच्या संरक्षणासाठी आहे, त्याला सिक्युरिटी आहे. त्याला आपण म्हणून झेड सिक्युरिटी दिली. झेड सिक्युरिटी म्हणजे त्याच्या भोवती बंदूक घेतलेली माणसं, AK-47 घेतलेली. सिक्युरिटीसाठी माणसं भोवताली चालणं आणि त्याच्या ताब्यात असून आपण चालणं, याच्यात फरक आहे की नाही? नेमका हाच फरक माझ्यामध्ये आणि संतांमध्ये आहे. मी षड्रिपूंच्या ताब्यात आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांच्या ताब्यात मी आहे, आणि संतांच्या ताब्यात ती आहे. कुठे राग करावा, कोणावरती क्रोध करावा हे संताला माहिती आहे. क्रोधाला संताला क्रोध येतो, संतालाही काम असतो. काम म्हणजे इच्छा करणं, काम म्हणजे फक्त वैषयिक भावना नाही. काम म्हणजे एखाद्या गोष्टीची अभिलाषा करणं. मला घर बांधायचं आहे, मला झोपडी बांधायची आहे, मला गंगा तीरावर जायचं आहे, मला हिमालयात जायचं, हा कामच आहे. मला स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची आहे, हा कामच आहे. मला भगवत प्राप्ती करून घ्यायची, हाही काम आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण भगवंतांनी स्वच्छपणे भगवद्गीतेमध्ये आश्वासन दिलेलं आहे, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्ति भरतर्षभ. धर्माच्या अविरुद्ध असलेला काम, धर्माच्या अविरुद्ध असलेली इच्छा हे माझं स्वरूप आहे. अर्जुना तू जाणून घे. धर्माविरुद्ध भूतेषु, धर्माच्या अविरुद्ध जे धर्म आहे ते सगळं भगवत स्वरूप आहे. भागवत म्हणजे भगवंताला मिळवण्याचं साधन आहे.
कारण असं आहे की तुमचं आयुष्य मर्यादित आहे. कधी संपेल कोणाला कळते. कोणी 5 वर्ष येईल, कोणी 50 वर्ष येईल, कोणी 95 वर्ष येईल, कोणी 105 वर्ष जाईल. त्याच्या पलीकडे वयोमर्यादा फार कमी लोकांना लागते. भीष्माला 150 वर्षाचं आयुष्य लाभलं, व्यासाला 200 वर्षाचं आयुष्य लाभलं, अर्जुन 100 वर्षाचा होता, कृष्ण 100 वर्षाचा होता. महाभारतात उल्लेखच केला. पण त्याच्या पलीकडे ते सुद्धा कालावर मात करू शकले नाही. सजन भागवतकार म्हणतात, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरीण भाषित. काय काल व्याल मुखग्रास, काळ नावाच्या भयानक सर्प, व्याल म्हणजे सर्प, काल नावाच्या भयानक सर्पापासून, त्याच्या मुखात जाण्यापासून, मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे, त्याच्यापासून होणारा त्रास नष्ट व्हावा म्हणून काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. हेतू काय आहे? कालाच्या मुखात जाण्याचा त्रास नष्ट करण्यासाठी काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. श्रीमद भागवतम शास्त्र, भागवत शास्त्र कलौ किरीण भाषित. या कलीमध्ये भागवतासाठी दुसरी गती नाही. म्हणजे बाकीचं करायचंच नाही असं नाही, सगळ्या गोष्टी करायच्या. पण सगळ्यात श्रेष्ठ जर काही साधन असेल तर भागवताने सांगितलेली भक्ती करायची. म्हणून भागवत एकदा तरी आयुष्यात मन देऊन ऐकलं पाहिजे. मन नाही तर 100 वेळा भागवत ऐकलं तरी काही फरक पडत नाही. मन देऊन, मनातून, की भागवतचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण हेच आहे आपल्या जीवनाचं सार, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. काय आहे की आपण भजनाला जातो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो आणि माणुसकी म्हणून बसतो शेवटपर्यंत. ते जर आवडलं नाही तर 3 तास बसण्याचा आपल्याला होतो त्रास, पाय दुखतात, अंग, आणि मग घरी गेल्यावर नको पाहते, फार त्रास, फार बोर, कंटाळवाण असं म्हणतो की नाही. प्रेमच राहिलं काय नाही, असं नाही माया, काय होत नाही. तुम्ही त्याच्यातलं तत्व कोण गाताय, काय सांगताय, याच्यापेक्षा त्याच्यातला अर्थ काय, मर्म काय हे लक्षात घेतल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. प्रेम पाहिजे, 2.5 अक्षर प्रेम.